जालना शहरात मुसळधार पावसानंतर प्रशासन सतर्क. आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना वगैरे, उपमहापौर राजेश राऊत यांची विविध भागांना भेट. जालना शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे तसेच नागरिकांच्या घरांमध्ये व व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना वगैरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच नगरसेवक भास्करबा दानवे यांनी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणी दौऱ्यात प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर व कोठारी नगर, प्रभाग क्रमांक 7 मधील जुना मोंढा, प्रभाग क्रमांक 8 मधील सिटी एमके शाळा परिसर तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील टाउन हॉल परिसर आदी भागांना भेट देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित बांधणी, माजी नगरसेवक जीवन सल्ले, नगरसेवक कल्याण भदनेकर, दुर्गेश काठोटीवाले यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त अंजली शर्मा यांनी सांगितले की मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. मात्र यंदा पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची व्यापक साफसफाई करण्यात आली असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. महापौर वंदना वगैरे यांनी सांगितले की शहरातील पाणी साचणाऱ्या संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांची तातडीनं साफसफाई व पिण्याच्या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत असून नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सतत दक्ष आहे. उपमहापौर राजेश राऊत यांनी सांगितलंय की मागील वर्षी अनेक भागांमध्ये घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा अशा घटना टाळण्यासाठी नाले स्वच्छता, पाण्याचा निचरा आणि आवश्यक उपाययोजना तातडीनं राबवण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही अडचण असल्यास महानगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनानं शहरातील पाणी साचणाऱ्या भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे तसेच आवश्यकतेनुसार तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. जालना शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले आहे. आज स्वतः तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून मैदान उतरलेले आहे. पाहणी दौरा चालू आहे. कशा पद्धतीने पाणी दौरा झाला, कुठे कुठे गेलते? सर्वांना नमस्कार. आम्हाला माहिती अशी पडली होती की काल जे मुसळधार पाऊस झाला आणि रेड अलर्ट आला होता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून, त्याप्रमाणे पाऊस खूप झाला आहे आणि बरेच एरियाज होते ज्यामध्ये पाणी साचलं होतं. आज रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आता पण थोडाफार पाऊस पडतो आहे. तर जे जे इम्पॉर्टंट प्राईम एरियाज होते त्याची आम्ही पाहणी केली. आमचे जे मान्य नगरसेवक होते तिथे, सोबतच माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब त्यांच्यासोबत पाहणी केली. सध्या तात्पुरता तिथे पाणी काढण्याचं काही नियोजन होऊ शकते ते आम्ही आत्ताच करून दिलं आहे. बऱ्यापैकी पाणी निघालं आहे, लोकांचा त्रास कमी झाला आणि परमनंट सोल्युशन आपल्याला काय करता येते त्यासाठी आमचं नियोजन चालू आहे. मॅडम, काय कारण होती पाणी जाडलं आहे किंवा साचलं, त्याचं काय कारण होतं? कारण महापालिका दरवर्षी नाल्या सफाईवर 30 ते 35 लाख रुपये खर्च करते. दरवर्षी ही अडचण आहे. यंदा जे तुम्हाला काय अडचणी दिसल्यात आणि नाले सफाई झाली नव्हती का? आपला बऱ्यापैकी इश्यू मोठा हे होता की आम्ही मोठे नाले साफ केले होते. थोडेफार जे छोटे नाले आहेत त्यावर लोकांनी अतिक्रमण करून टाकलं आहे. तर बरेच जागा तर छोटे नाले साफ होऊ शकले नाही. आणि दुसरं असं की मोठे नाले पण जे आपले क्लोज RCC ड्रेन आहे ते आपले सेफ आहे, पण जे ओपन स्टॉर्म वॉटर ड्रेन आहे त्यामध्ये लोक कचरा टाकतात. लोकांची एवढी समज नाही आहे की त्यांनी कचरा टाकला की ब्लॉकेज होतोय आणि त्या कारणाने, असं आमच्याकडे एक एक्झाम्पल आहे. आम्ही 2-3 एरियाचे नाले साफ केले होते पण परत आता तिथे गेले आठवड्याभरानंतर की तिथे परत कचरा आला. तो ब्लॉकेज जो आहे, एक तर नाली साफ होऊ शकली नाही अतिक्रमणमुळे आणि दुसरा लोकांनी कचरा टाकला त्यामुळे जे ब्लॉकेज झालंय त्या कारणाने पाणी नालीमध्ये जात नाही. दुसरे असे पण काही एरियाज आहे. आमचं जालना शहर जे आहे ते खूप तेजीने वाढते आहे. डेमोग्राफिक जे जनसंख्या आहे ते बरेच एरियामध्ये आता पॉप्युलेशन वाढली आहे. तिथे नालीची सध्या सोयी आम्ही करू शकले नाही. त्याचं नियोजन आमचं चालू आहे. तिथे नवीन नाली झाली, ड्रेनेज प्रॉपर झाला की हे सगळं इश्यू जे आहे स्पॉट बाय स्पॉट आम्ही सॉल्व्ह करू. मॅडम, तुम्ही जो कचऱ्याचा प्रश्न सांगताय, जालना शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही आज पाहणी दरम्यान तुम्ही पाहिलं असेल की कुंडलिका नदीमधून जो गाळ काढलाय तो मागच्या 15 दिवसापासून त्या रोडवर पडलेला आहे. तोच गाळ पुन्हा पाण्यात जातो. हीच परिस्थिती सगळीकडे. तर कचरा का उचलला जात नाहीये? नाही, तो बरोबर आहे तुमचं म्हणणं. आम्ही आमचे जेवढे लोकांनी डिग करून फेकले, जे स्पेसिफिक स्पॉट्स केले आहे कचऱ्याचे, त्याची एक लिस्टिंग केली आहे. मॅक्सिमम जे स्पॉट्स आहे 20 ते 25 स्पॉट्सवर आम्ही कॅमेरे लावणार, तिथे त्यांना फाईन करणार. तरीच लोकांची परिस्थिती जी आहे ती थोडी सुधारणार आहे. दुसरा, आम्हाला असं पण समजते की लोकांना बरेच वेळी त्यांना
स्पेसेस नाही आहे कचरा टाकण्यासाठी किंवा घंटागाडी वेळेत येत नाही, त्याचं पण नियोजन आम्ही करतोय. घंटागाडी वाढवतोय. स्लम एरियाजमध्ये छोटी घंटागाडी जी आमची खराब पडली होती ती आम्ही रिपेअरमध्ये दिली आहे, ती छोटी घंटागाडी येऊ शकली की स्लम एरियाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. एक मोठा प्रॉब्लेम जे आम्हाला यासाठी येतो आहे की आता नवीन जे धोरण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काढलं आहे त्यामध्ये मोठे डस्टबिन आम्ही ठेवू शकत नाही. त्या कारणाने जे लोकांनी स्पॉट केले कचऱ्याचे तिथे डस्टबिन आम्ही ठेवू शकत नाही, या कारणाने कचरा बाहेर पडतोय. पण आमचं नियोजन आहे की डोर टू डोर कलेक्शन व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याने सोबतच लोकांची जे अंडरस्टँडिंग आहे सॅनिटेशनबद्दल, स्वच्छताबद्दल ते थोडी चेंज झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही अवेअरनेस पण करणार आहे यावर आणि आम्हाला यावर नक्कीच स्वच्छतामध्ये जालन्यामध्ये भरपूर चेंज दिसतो. किती घरांमध्ये पाणी शिरलं होतं असं काही तुमच्या प्राथमिक अहवालामध्ये दिसून आलंय का, किंवा नगरपालिकेने तसं काही महानगरपालिकेचा काही अहवाल केलाय का? तसा नंबर ऑफ घराचा अहवाल नाही आहे, पण एरिया जे होते ते सगळे एरियाचा अहवाल माझ्याकडे आहे जिथे जिथे पाणी साचलं होतं. मॅक्सिमम एरियाजमध्ये पाणी काढण्यात आलेलं आहे. बरेच घर असे पण आहे ज्यांनी अतिक्रमणमध्ये घर बांधले, नालेमध्ये घर बांधले, त्या कारणाने त्यांच्या घरात पाणी गेलं आहे. मॅडम एक शेवटचा प्रश्न, मागच्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती. सगळ्या शहरामध्ये पाणी तुंबलं होतं, व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरलं होतं, लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं. त्याच्यानंतर सुद्धा महापालिकेने त्यातून धडा घेतला नाही का? आणि यंदाही तीच परिस्थिती, आत्ता पहिला पाऊस आहे पावसाळ्यातला आणि त्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती होती. मागच्या वर्षीची पुनरावृत्ती पुन्हा होती, तर महापालिकेनं वर्षभरात काय केलं नेमकं त्यासाठी? आमच्या डेटाप्रमाणे मागच्या वर्षी परिस्थिती होती त्याप्रमाणे यावर्षी कमी झाली आहे. यावर्षी आमची बॉडी आली आहे, तर सगळ्यांच्या समन्वयामधून त्यांचं जे लोकल डेटा आहे त्याप्रमाणे आपण एरिया वाईज कारवाई करतोय. जसा कोठारीनगरचा विषय होता तिथे आपण ट्रेंच करून दिलाय, तर तिथलं पाणी 700 मीटर्समध्ये आपण कुंडलिका नदीमध्ये सोडून दिलाय, तर तिथला बऱ्यापैकी इश्यू सॉल्व्ह झालाय. आणि आता जे छोटे छोटे इश्यूज आहेत यावर्षी आम्ही शोधून एक लिस्टिंग करून ते पण सॉल्व्ह करणार. आज तुम्ही शहरात प्रत्येक ठिकाणी पाहणी केलेली आहे. पाहणी दौऱ्यामध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले. आज कुठं कुठं पाणी केली? आज जालना शहरामध्ये अनेक ठिकाणी साचलेलं पाणी बघितलं आम्ही. नाले सफाई बघितली. सन्मान आयुक्त मॅडम आहे, आबा आहे व स्वतः मिळून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्व टीम सोबत आम्ही सर्व जालना शहरातली पाहणी केली. पाहणी दरम्यान जिथे कुठे असं पाणी साचलेलं असेल त्या ठिकाणचे सर्व नाले रुंदीकरण असेल, ढापे असतील, साचलेला गाळ असेल, असे पूर्ण जालना सफाई आम्ही करत असं निघलेलो आहोत. आणि पूर्ण पाहणी दरम्यान जे जे सोल्युशन असेल सन्माननीय आयुक्त मॅडमने जसं सांगितलं तसं येणाऱ्या काळात आम्ही करणार. कन्हैयानगर असेल, गायत्रीनगर असेल, तुमचं कोठारीनगर असेल, PTMचे शाळे विभाग असेल, आमचा जुना मोंड्याचा विभाग असेल, या ठिकाणी आता जुना जालन्यामध्ये आम्ही आलेलो. जुन्या जालन्याचा वेजबी शाळेचा हा जो कचेरी रोडपर्यंतचा जो भाग आहे, वेजबी शाळेचा आतमधला आणि या सगळे ठिकाणी माननीय महापौर आणि माननीय आयुक्त यांनी काय उपाययोजना या ठिकाणी करता येईल तात्पुरत्या स्वरूपामध्ये शहरामधून सगळे आम्ही पाणी जवळजवळ या ठिकाणी काढलेलं आहे आणि परमनंट काय सोल्युशन करता येईल आणि तात्पुरतं काय करता येईल या दोन्ही बाबीवर या ठिकाणी निर्णय करण्यात आला आणि हे सर्व कामं लवकरच या ठिकाणी करण्यात येईल.